पण सर्वात मोठी नाराजी ही काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेली आहे. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी 2 जागा घेतल्यात. त्याच्यामध्ये विशाल पाटील यांनी सागर बिरनाळे यांना संधी देण्यात आलेली आहे, तर विश्वजित कदमांनी त्यांच्या निकटवर्ती असणाऱ्या अमित शाह यांना संधी दिली. तर अर्थात हे दोन्हीही नेते आहेत हे काँग्रेस पक्षाच्या प्रवाहातले नेते नाही आहेत, हे नेत्यांच्या जवळचे नेते आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरून या 2 निवडीबद्दल विश्वजित कदम आणि विशाल पाटलांना खूप मोठं टीका सहन करावी लागते. या 2 नेत्यांनी आपल्याच परिघातील नेत्यांना संधी दिली असं बोललं जाते. वास्तविक विश्वजित कदम आणि विशाल पाटलांना खूप चांगली संधी होती. ही ग्राउंड लेवलला काम करणारे काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात भाग घेणारे, काँग्रेस पक्षाच्या विचार पुढे नेणारे, त्यांच्या सोशल मीडियावरून काम करणारे, रस्त्यावर उतरणारे, लढाई करणारे, प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे अशा प्रकारच्या लोकांना संधी देण्याची अपेक्षा होती. पण विश्वजित कदमांनी आणि विशाल पाटलांनी आपल्या परिघातील नेत्यांना संधी दिल्यामुळं एक नाराजी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे सुरेश खाडे यांच्याकडं बाबासाहेब आळतेकर किंवा पांडुरंग कोरे यांना तिथं संधी मिळायची अपेक्षित होती, पण त्यांना संधी मिळालेली. त्याच्याऐवजी जनसुराज्याला एक जागा ही चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. समित कदम यांचा आग्रह होता. डॉक्टर पंकज मेहत्रे जे आहेत जनसुराज्य पक्षाचे शहराध्यक्ष मिरजेचे, तर त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे. मात्र पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतेकर आणि मिरजेच्या काही लोकांना न्याय मिळाला नसल्याबद्दल तिथं थोडी भाजपच्या अंतर्गत नाराजी आहे. सुरेश खाडे हे सुद्धा नाराज असल्याचं बोललं जातं. पण सांगलीमध्ये मनोज सरगर जे यांनी प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात तगडी लढाई दिलेली होती. फार हाय व्होल्टेज ड्रामा त्या ठिकाणी झालेला होता. त्या मनोज सरगर यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळेल असं काही लोकांचं म्हणणं होतं, पण त्यांच्याऐवजी दरिबा बंडगर या वृत्तपत्र विक्रीशी संबंधित असलेल्या आणि भाजपशी एक निष्ठावान असलेल्या नेत्याला तिथं संधी देण्यात आलेली आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरे या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज स्वीकृत सदस्यांची निवड झाली. ही स्वीकृत सदस्याची निवड होताना 8 सदस्यांची निवड झाली. त्याच्यामध्ये जवळजवळ 4 सदस्य हे भाजपची निवडून आलेले आहेत आणि 2 सदस्य हे राष्ट्रवादीची निवडून आलेत आणि 2 सदस्य काँग्रेसची निवडून आलेत. आता याच्यामध्ये भाजपच्या वतीनं केदार खाडीलकर जे निष्ठावान पूर्वीपासून आहेत, ज्यांना तिकीट नाकारण्यात आलेलं होतं, गावभागामध्ये त्यांची उभारण्याची इच्छा होती, पण पृथ्वीराज पवार यांच्या आग्रहानुसार तिथं विजय साळुंखे यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळं तिकीट नाकारल्याचं जे एक शल्य होतं आणि त्यावेळेला चर्चा पण झालेली होती आणि ब्राह्मण समाजामध्ये नाराजी त्याबद्दल पसरली होती. ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी आणि तिथल्या एक निष्ठावान कार्यकर्त्यांनी चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर गाडगे यांची भेट घेतलेली होती. त्यामुळं या सगळ्याचा परिमार्जन करण्यासाठी केदार खाडीलकर यांच्यासारख्या निष्ठावानांना भाजपनं संधी दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला विश्वजित पाटील यांनासुद्धा तिकीट नाकारण्यात आलेलं होतं. त्यांचीसुद्धा सुधीर गाडगे आणि या सगळ्यांची जवळीक होती. त्यांनीसुद्धा पक्षाचं काम केलं होतं. त्यामुळं त्यांनासुद्धा पक्षानं पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. त्यानंतर खरं म्हणजे सुरेश खाडे यांच्याकडं बाबासाहेब आळतेकर किंवा पांडुरंग कोरे यांना तिथं संधी मिळायची अपेक्षित होती, पण त्यांना संधी मिळालेली. त्याच्याऐवजी जनसुराज्याला एक जागा ही चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. समित कदम यांचा आग्रह होता. डॉक्टर पंकज मेहत्रे जे आहेत जनसुराज्य पक्षाचे शहराध्यक्ष मिरजेचे, तर त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळं जनसुराज्याला जिल्हा परिषदेमध्ये एक त्यांचा सदस्य साई तेजस्वी देशमुख या आहेत ऑलरेडी कोकरूड मतदारसंघातून, आणि आता महापालिकेमध्ये सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व पंकज मेहत्रे यांच्या रूपानं झालेलं. त्यामुळे जनसुराज्य पक्षाला न्याय देऊन घटक पक्षाला न्याय देण्याची जबाबदारी ही चंद्रकांतदादा पाटील यांनी पार पाडलेली आहे. त्यामुळं पण तिथं मात्र पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतेकर आणि मिरजेच्या काही लोकांना न्याय मिळाला नसल्याबद्दल तिथं थोडी भाजपच्या अंतर्गत नाराजी आहे. सुरेश खाडे हे सुद्धा नाराज असल्याचं बोललं जातं, पण तिथं जनसुराज्याला संधी मिळालेली आहे. त्यानंतर सांगलीमध्ये मनोज सरगर जे यांनी प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात तगडी लढाई दिलेली होती. फार हाय व्होल्टेज ड्रामा त्या ठिकाणी झालेला होता. त्या मनोज सरगर यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळेल असं काही लोकांचं म्हणणं होतं, पण त्यांच्याऐवजी दरिबा बंडगर या वृत्तपत्र विक्रीशी संबंधित असलेल्या आणि भाजपशी एक निष्ठावान असलेल्या नेत्याला तिथं संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळं तिथंसुद्धा त्यांना तो न्याय देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी पक्षातसुद्धा थोडी नाराजी. सांगलीमध्ये भाजपमध्ये अनेक लोक इच्छुक होते, पण त्यांना डावलून या ठिकाणी अशा प्रकारचं संधी देण्यात आलेली आहे.
अर्थात त्याच्यामध्ये शेखर इनामदार यांचासुद्धा रोल फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर सुधीर गाडगीळ यांचासुद्धा रोल या ठिकाणी महत्त्वाचा होता. पण पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीते पाटील यांची मात्र निराशा झालेली आहे सगळ्यामध्ये. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये दिनकर पाटील गट असेल, त्यानंतर जयश्रीते पाटील गट असेल, पृथ्वीराज पाटील गट असेल, नितीन शिंदे असतील, तर ह्या सगळ्यांना कुठली संधी स्वीकृत नसल्यामुळे त्यांच्यातलं थोडी नाराजी आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमध्ये सुद्धा स्नेहल सावंत यांना संधी मिळालेली आहे. ती अपेक्षित होती संधी, त्यांना पण त्यांचं नाव पण होतं. पण अनपेक्षितपणे अशोक मासाळे यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळं अनेकांना आश्चर्य वाटत आहे ह्या सगळ्या गोष्टीचं. तिथं आकाश माने असतील, बाकीचं हुलवान असतील, असे राष्ट्रवादीवरून अनेक नेते उपस्थित होते, पक्षात काम करणारे अनेक लोक होते. पण अचानकपणे अशोक मासाळे यांना स्वीकृत पाण्याची संधी दिल्यामुळं अनेकांनाही आश्चर्य व्यक्त केलं आणि नाराजीसुद्धा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केलेली आहे. तर त्याच्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये पण नाराजी आहे. पण सर्वात मोठी नाराजी ही काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेली आहे. विश्वित कदम आणि विशाल पाटील यांनी 2 जागा घेतल्या. त्याच्यामध्ये विशाल पाटील यांनी सागर बिरनाळे यांना संधी देण्यात आलेली आहे, तर विश्वित कदमांनी त्यांच्या निकटवर्ती असणाऱ्या अमित शाह यांना संधी दिली. तर अर्थात हे दोन्हीही नेते आहेत, हे काँग्रेस पक्षाच्या प्रवाहातले नेते नाही आहेत, हे नेत्यांच्या जवळचे नेते आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरून या 2 निवडीबद्दल विश्वित कदम आणि विशाल पाटलांना खूप मोठं टीका सहन करावी लागते. या 2 नेत्यांनी आपल्याच परिघातील नेत्यांना संधी दिली असं बोललं जाते. वास्तविक विश्वित कदम आणि विशाल पाटलांना खूप चांगली संधी होती की ग्राउंड लेवलला काम करणारे काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात भाग घेणारे, काँग्रेस पक्षाच्या विचार पुढे नेणारे, त्यांच्या सोशल मीडियावरून काम करणारे, रस्त्यावर उतरणारे, लढाई करणारे, प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे, अशा प्रकारच्या लोकांना संधी देण्याची अपेक्षा होती. पण विश्वित कदमानी आणि विशाल पाटलांनी आपल्या परिघातील नेत्यांना संधी दिल्यामुळं एक नाराजी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड निर्माण झालेली आहे. याबरोबर ख्रिश्चन समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल, याच्यामध्येही पारंपरिक काँग्रेसची वोट बँक आहे, याच्यामधले सुद्धा कार्यकर्त्यांनी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी. त्यामुळं स्वीकृत पदासाठी ज्या पद्धतीचे निकष विशाल पाटील विश्वित कदम यांनी लावले, त्याच्याबद्दलची नाराजी काँग्रेस पक्षात आहे. आता ही नाराजी हे 2 नेते कसे दूर करतात हे पाहणं पुढचं आवश्यक ठरेल. पण या दोघांच्या निर्णयामुळं काँग्रेस पक्षामध्ये एक नाराजीचं सूर आहे. त्यांना आता ट्रोलिंग पण मोठ्या प्रमाणात केलं जातं आहे. तर पुढच्या काळामध्ये पक्ष संघटना असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये या सगळ्या लोकांना सामावून घ्यावं लागेल. अन्यथा या 2 नेत्यांना मोठ्या प्रमाणात नाराजी सामना करावा लागेल अशी स्थिती आहे.